नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल झणझणीत चमचमीत टोमॅटोची चटणी। तर ही चटणी चवीला भन्नाट लागते। 1 ते 2 घास तुम्ही या चटणीसोबत जास्त खाल। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत आणि बेडगी मिरची घेतलेली आहे, जी सुकीवाली बेडगी मिरची मिळते मार्केटमध्ये, ती मी घेतली 5 ते 6 आणि 1 गड्डी लसूण सोलून घ्यायची। तर टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने कापून घ्यायचे। टोमॅटोचे 2 भाग करून घ्यायचे। तर इथे मी सर्व टोमॅटो कापून घेतलेत। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर जिरे घालायचं आणि पाव चम्मच मेथीदाणे घालायचे आणि गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडवटपणा येतो। तर हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर तयार करून घ्यायची आणि त्याच तव्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घेतलं आहे। तेल थोडंसं गरम झालं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने टोमॅटो सर्व इथे मी घालून घेतले आहेत आणि यावरती झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे। झाकण काढून घेते आणि गॅसचा फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने परतून घ्यायचे। त्याची साल सुटेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो छान असे परतून घ्यायचे आहेत। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे बेडगी मिरची घालून घ्यायची। थोडीशी बेडगी मिरची आपल्याला कुरकुरीत करून घ्यायची आहे, त्यामुळे थोडंसं यामध्येच घालून घ्यायची। टोमॅटो थोडेसे बाजूला करायचे आणि इथे मिरची थोडीशी परतून घ्यायची आणि परतून घेतल्यानंतर छान अशी टेस्ट येते या चटणीला। तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून पहा। तर गॅस बंद केला आहे आणि आपल्याला हे थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे। तर इथे थंड झालं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि अगोदरच मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर ती तयार करून घेतलेली आहे, जिरे आणि मेथीची। तर सर्व हे घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर इथे मी छोटं भांडं घेतलेलं आहे, तर तुम्ही मोठं भांडं घ्या, म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित असं मावलं जाईल। अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालून घेते, म्हणजे रंग खूप छान येतो आणि थोडंसं तिखट घातलात तरीसुद्धा चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे पाहताय छान असं बारीक वाटून घेतलं आहे। खरंच खूप छान ही चवीला लागते चटणी। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चम्मच मोहरी घालून घेतले, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेते आणि यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे। ठेचूनच लसूण घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद चटणीमध्ये खूप छान उतरतो आणि चवीलासुद्धा ही चटणी मस्त लागते। लसूण 1 ते 2 मिनटं छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची। व्यवस्थित अशी मी परतून घेते इथे। खरंच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी परतून घेतल्यानंतर वाटलेली चटणी घालून घेतली। सर्व चटणी घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी ही परतून घ्यायची तेलामध्ये। खरंच खूप छान दिसत आहे, रंग तर तुम्ही पाहताय भन्नाटच आलेला आहे रंग। आणि ही आपल्याला चटणी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। तर यामध्ये जी आपण तयार केलेली पावडर आहे ती घालून घ्यायची, जिरे आणि मेथीची, त्याने अजूनच चव भन्नाट लागते। तर नक्की या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा। 1 ते 2 घास तुम्ही जास्तच खाल।
तर इथे छान अशी परतून घ्यायची. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये आपली ही चटणी तयार होते. तर इथे पाहताय गॅसचा फ्लेम इथे मी मीडियम ठेवला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच इथे मी परतून घेते. अजिबात कढईला लागत नाही आहे चटणी. तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, तसेच तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. भातासोबत तर अप्रतिम चवीची लागते. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. खरंच खूप छान लागते ही चटणी. तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने चटणी करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे मी भातासोबत चटणी ही खाणार आहे. खरंच 1 ते 2 घास मी जास्तच खाल्लेले आहेत या चटणीसोबत आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही चटणी बनवून पहा. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी चटणी भन्नाट झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.